येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा, एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा. राजेंद्र काळे आपण आज विगतपूर तालुक्यातील नांदगाव सदोजे गाव त्या गावामध्ये आहोत. या गावामध्ये आपण आता जो एकता महिला बचत गट आहे त्या बचत गटाच्या माध्यमातून आपण जीवामृत तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारे काही गोष्टी त्याच्याबद्दल मी थोडी चर्चा करतो. त्यासाठी साधारणतः आपल्याला गुळ लागणार आहे 2 किलो, त्याच्यानंतर बेसन पीठ 2 किलो, शेण 10 किलो लागणार आहे, गोमूत्र 10 लिटर, त्यातून वडा खायची किंवा झाडा खायची माती, गुडवर माती लागणार आहे, गुळ जो लागणार आहे, हे सगळ्या वस्तू आपण एकत्र करणार आहोत. आणि याच्यामध्ये साधारणतः सुरुवातीला आपण 170 लिटर पाणी याच्यामध्ये घेतल्याने हे सगळे जे गुळ असेल, बेसन पीठ असेल, शेण असेल, गोमूत्र असेल, तर मुठभर माती असेल ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. चांगला हलवून घेणार आहोत. त्याच्यानंतर परत त्याच्या 200 लिटर होईपर्यंत त्यात पाणी टाकणार आहोत. ते झाकून घेऊ. त्यानंतर आपण ते जे द्रावण तयार होणार आहे 24 तास ते 48 तास आपण ठेवणार आहोत. ते नंतर आपण 15-15 दिवसाच्या अंतराने आपल्या पिकाला देणार आहोत. अशा रीतीने हा जो बचत गटाच्या सगळ्या महिला आहेत त्या महिला इथे जमलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने हिरजित पद्धतीने सुद्धा भात लागवड तिने सगळीकडे केलेली आहे. तुमचं बियाणं असेल, तुमचं खतं असेल, सगळ्याची लागवड असेल, त्या पद्धतीने सगळे एकत्र कुटुंब पद्धतीने हे सगळी लागवड आहे. पण प्रत्यक्ष कसं बनवायचं पाहूया. आता सुरुवातीला आपण जी झाडाखालची माती आहे ती मुठभर माती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. यानंतर आपण 10 लिटर गोमूत्र त्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर गुळ, काळा गुळ याच्यामध्ये टाकत आहोत आपण, सेंद्रिय गुळ. त्यानंतर शेण 10 किलो, त्यानंतर बेसन पीठ 2 किलो, एक जीव एक करणार आहोत. हे 170 पाणी होतं. आता याच्यामध्ये आपण पूर्ण एक जीव होईपर्यंत व्यवस्थित हलवायचं. याच्यामध्ये हे जे द्रावण आहे हे आपण घड्याच्या काट्याप्रमाणे गोलाकारित्या आपण हलवणार आहोत. हलवल्यानंतर हे सगळे एकजीव होणार आहे. ऑटोमॅटिकली जे आपल्याला जीवन तयार व्हायचे त्याला चांगल्या प्रकारे जीवन याच्यामध्ये तयार होऊ शकतं. आपल्या याच्यामध्ये आणखी टाकून टोटल याच्यामध्ये 200 लिटर पाणी याच्यामध्ये आपण तयार केलेलं आहे. याच्यामध्ये म्हणजे 200 लिटर पाण्यामध्ये आपण जीवामृत याच्यात आपण तयार करणार आहोत. द्रावण आपण व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे आपण फडकेच्या साईने त्याला एकदम पॅक करणार आहोत.